उदोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय. श्री स्वामी समर्थ. संक्रांतीच्या पर्व काळामध्ये दुर्गा सप्तशती वाचण्याचं काय महत्व आहे? त्या दिवशी अष्टमी नवमी दशमी आपण जे म्हणतो दुर्गा सप्तशती जर खूप जण वाचत असाल त्याच्यामध्ये वर्णन आहे की तुम्ही अष्टमी असेल, नवमी असेल, एकादशी असेल, संक्रांत असेल, या काळामध्ये देवी भागवतीची जर सेवा केली आपण किंवा दुर्गा सप्तशतीचा एक पाठ जरी केला त्याचं पुण्य खूप आहे, खूप पुण्य आहे त्याचं. मग दुर्गा सप्तशतीचा पाठ संक्रांतीच्या दिवशी कसा करायचा त्याच्याबद्दल मी या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. संक्रांत हा सगळ्या माता भगिनीचा उत्सवाचा दिवस आहे. त्या दिवशी खूप जण म्हणणार दादा आम्हाला वाण द्यायला जायचंय, पण तुम्हाला वाण द्यायला 3 वाजता जायचंय. लक्षात ठेवा 3 वाजेपर्यंत तुम्ही काय करणार आहे? 3 वाजेपर्यंत संक्रांतीच्या दिवशी सगळ्यात पहिले आपल्या घराच्या बाहेर आपल्या घराच्या बाहेर गाईचं शेण असेल त्याचा सडा टाकावा. आपला उंबरा असेल, प्रत्येकाकडे उंबरा असेल, नसेल उंबऱ्याला काय करायचं? हळदीचं लेपन करावं. संक्रांत म्हणजे काय? दुःख, दारिद्र्य, कष्ट, ग्रहपीडा, आपल्या काही त्रास असेल, ग्रहबाधा असेल, दुःख असेल, हे सगळं विसरण्याचा दिवस. आणि सूर्य मकर राशीत जातो, नवीन उत्साहाचा दिवस आहे. त्या दिवशी तुम्हाला 3 वाजेपर्यंत वाण द्यायला चालत नाही. म्हणजे 3 वाजेपर्यंत तुम्ही कुठं जाणार नाही, 3 वाजेपर्यंत तुम्ही घरीच बसणार आहे. पण 3 वाजेपर्यंत घरी बसूस तर आपण 3 वाजेपर्यंत एक स्वामी चरित्र आणि एक दुर्गा सप्तशतीचा पूर्ण पाठ करावा. स्वामी चरित्र जमलं ठीक, नाही तर दुर्गा सप्तशतीचे 1 ते 13 अध्याय 3 वाजेपर्यंत वाचावे किंवा दिवसभरात संक्रांतीमध्ये तुम्ही कधीही वाचा. संक्रांतीच्या पर्व काळामध्ये दुर्गा सप्तशती वाचायला खूप महत्व आहे. देवी भगवतीची आपली सेवा होईल, देवींचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील. आणि हा संक्रांतीचा खूप पर्व काळ आहे. त्या संक्रांतीच्या पर्व काळामध्ये खूप जण नदी असेल, संगम असेल, तिथं जाऊन स्नान करतात. उंबराचं पूजन केलं आपण आपल्या आंघोळीच्या पानामध्ये. सगळ्या माता भगिनी असेल घरामध्ये सगळ्यांसाठी, त्यासाठी त्या दिवशी काय करायचं? आंघोळीच्या पाण्यामध्ये तिळ घ्यायचे. तिळ, पांढरे तिळ असेल, आंघोळीच्या पाण्यामध्ये तिळ घ्यायचे. अंगाला असेल भस्म असेल, अंगाला भस्म लावू शकता. तिळ असेल ती तिळ पण आपल्या अंगाला लावावे, त्याचा खूप मान आहे. तिळ आपल्या अंगाला लावायचं. तिळ लावल्यानंतर तिळ असेल, उटणं असेल आपल्या अंगाला लावायचं, भस्म असेल ते आपल्या अंगाला लावायचं आणि आंघोळीच्या पाण्यात थोडे तिळ घ्यायचे. त्या दिवशी खूप महत्व आहे संक्रांतीच्या दिवशी. हे केल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये महाराजांची मूर्ती असेल, दत्त महाराजांची मूर्ती असेल, त्यांचा अभिषेक करावा. संक्रांतीचा हा पर्व काळ आहे. जसा गुढीपाडवा असतो, लक्ष्मीपूजन असतं, तसं हे संक्रांत हा पर्व काळ आहे, चांगला काळ आहे हा. या काळामध्ये काय करायचं? आपल्या घरामध्ये महाराजांची मूर्ती असेल, दत्त महाराजांची मूर्ती असेल, त्यांचा अभिषेक करावा. महाराजांना पण तिळाने आंघोळ घालावी छानपैकी. गरम पाणी करायचं छान महाराजांसाठी छोट्या वाटीमध्ये, त्याच्यामध्ये तिळ टाकायचे आणि महाराजांना गरम पाण्याने छान आंघोळ घालायची. महाराजांना तिळगुळ द्यायचे, आपल्या कुलदेवतेला तिळगुळ द्यायचे. आपल्या घरामध्ये सगळ्यांना अभिषेक करायचा मूर्तीला. आपल्या देवीचा टाक असेल, देवीच्या टाकावर श्रीसुक्त, पुरुष सुक्त म्हणायचं. श्रीसुक्त, पुरुष सुक्त जर तुम्हाला नाही आलं, दादा आम्हाला नाही येत, मग काय करायचं? आपण देवीचा मंत्र घ्या. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे किंवा ओम भवानी म्हणू शकता, किंवा देवीचा मंत्र तुम्हाला जो देवी, ओम विष्णवे नमः, ओम श्री कुलदेवताय नमः, देवीचं नाव घेऊन आपली जी कुलदेवता असेल त्या कुलदेवतेचं नाव घेऊन आपण अभिषेक करावा. झाला अभिषेक. आपल्या घरामध्ये सगळ्यांच्या अभिषेक करायचं. आपल्या घरामध्ये कोणते लटकलेले नारळ असेल, खूप दिवसाचे नारळ असेल, जुने नारळ असेल, पोळा खराब झाला असेल, जे जुनं पुराण जगं असेल, ते सगळं विसर्जन करायचं संक्रांतीच्या दिवशी. हे लक्षात ठेवा. घरामध्ये जुने नारळ, जे खराब झालेले नारळ टाकून द्यायचे.
परत नारळ लावायचे नाही. मग ते केल्यानंतर कुंकुमार्चन करायचं आपल्या घरच्या टाकावर. 3 वाजेपर्यंत तुम्हाला 3 वाजेपासून 3 वाजून 6 मिनिटापासून वाण द्यायला जायचंय तुम्हाला, लक्षात ठेवा. 3 वाजून 6 मिनिटापासून ते सूर्यास्तापर्यंत. सूर्यास्त कधी होतो? 7 वाजता. खूप जण म्हणणार दादा आम्ही जॉबला जातो, ड्युटीला जातो, तुम्ही रात्री 8-9 वाजेपर्यंत केलं तरी चालतं. बस, काही प्रॉब्लेम नाही. दुपारी 3 वाजेपासून 3 वाजून 6 मिनिटापासून तर रात्री तुम्ही 8-9 वाजेपर्यंत वाण देऊ शकता. त्याच्या अगोदर आपल्या देवीच्या टाकावर अभिषेक करून घ्यायचा. श्री सुक्त पुरुष सुक्त झालं, श्री सुक्त पुरुष सुक्त झाल्यानंतर कुंकुमार्चन करायचं. कुंकुमार्चन देवीचे 108 नावं घ्या, कुंकुमार्चन करा. हे केल्यानंतर आपण दुर्गा सप्तशतीचे 1 ते 13 अध्याय वाचायचे. तुम्ही म्हणणार दादा संक्रांतीला आम्हाला खूप गडबड असते, इथं जायचं तिथं जायचं. तुम्हाला 3 वाजेपर्यंत कुठेही जायचं नाही. तुम्ही म्हणणार दादा आम्हाला स्वयंपाक असतो घरी, स्वयंपाक करा. महाराजांनी काय सांगितलं? प्रपंच करून परमार्थ करायचा आपल्याला. आपण असं नाही की सगळं सोडून द्या आणि महाराजांचं करत बसा, असं कोणीच नाही सांगत. आपण आपलं आवरल्यानंतर आपण स्वयंपाक असेल त्या सगळ्या गोष्टी करायच्या. आवरल्यानंतर तुम्ही 12 वाजता बसा. दुर्गा सप्तशती घ्यायची. प्रत्येकाला दुर्गा सप्तशती असेल ती कोणत्याही प्रकाशनाची वाचा, बंधन नाही. दुर्गा सप्तशती घेतल्यानंतर तुम्ही काय करायचं? आसन घ्या, धूप असेल दीप असेल ते लावा. ते लावल्यानंतर पाटावर दुर्गा सप्तशती ठेवा. दुर्गा सप्तशती ठेवल्यानंतर हातामध्ये घेऊन दुर्गा सप्तशती वाचायची नाही वाचायची. 12 वाजेपर्यंत करा. 12 वाजेपर्यंत तुमचा स्वयंपाक करून घ्या. 12 वाजता वाचायला बसा. 12 ते 3 दुर्गा सप्तशती घ्यायची हातामध्ये घेऊन वाचायची नाही, खाली ठेवूनच वाचायची. सगळ्यात पहिले महाराजांचा जप घ्यायचा. एक माळ महाराजांचा जप, श्री स्वामी समर्थ नवरत्न मंत्र जप 1 माळ. ते झाल्यानंतर दुर्गा सप्तशतीचे 1 ते 13 अध्याय वाचायचे. दुसरं काहीच वाचायचं नाही. 1 ते 13 अध्याय बस. 1 ते 13 अध्याय वाचले नंतर क्षमा प्रार्थना स्तोत्र घ्या, दर्शन घ्या. दुर्गा सप्तशती वाचन करताना प्रॉपर साडी घाला, हातामध्ये बांगड्या असेल बांगड्या घाला, डोक्यावर पदर घ्या. संरक्षण म्हणून पिवळ्या मोहरी असेल, एक लिंबू असेल ते हातामध्ये ठेवा आणि वाचन करूस्तर ते आपलं संरक्षण जवळ ठेवायचं आणि ते नंतर देवघरामध्ये ठेवून द्यायचं. दुर्गा सप्तशती वाचन करताना ड्रेसवर वाचू नका, गाऊनवर वाचू नका, रात्रीच्या कपड्यावर वाचू नका. हे केल्यानंतर आपली सेवा पूर्ण झाली की संक्रांतीच्या पर्व काळामध्ये देवी भगवतीची आपली सेवा होईल. कुंकुमार्चन पहिले, सगळ्यात पहिले आपल्या देवीच्या टाकावर अभिषेक करावा. सकाळी उठून 6 वाजता अभिषेक झाला, कुंकुमार्चन करायचं. कुंकुमार्चन झाल्यानंतर मग दुर्गा सप्तशतीचे 1 ते 13 अध्याय वाचायचे, क्षमा प्रार्थना स्तोत्र वाचायचं. आणि हे झाल्यानंतर आपण 3 वाजून 6 मिनिटानंतर, बरोबर 3 वाजून 6 मिनिटानंतर आपण आपल्या जवळच्या पांडुरंगाच्या मंदिरात जावं, तिथं वाण द्यावं, सवाष्णीचा सण करावा, हळदी कुंकू करावं. आपल्या घरी सवाष्णी आल्यानंतर त्यांचं पाद्यपूजन करावं. आपण जसं ब्राह्मण आपल्या घरी आल्यानंतर पाद्यपूजन करतो तसं सवाष्णीचं पाद्यपूजन करावं, वाण द्यावं. आणि आपला हिंदू संस्कृतीचा, हिंदूंचा जो सण आहे संक्रांती, या महिला माता भगिनींनी सगळ्यांनी हा सण साजरी करावा अति उत्साहामध्ये. कारण की संक्रांतीचा सण हा महिलांसाठी असतो आणि ह्या दिवशी आपण देवी भगवती म्हणजे दुर्गा सप्तशतीचा जर एक पूर्ण पाठ जर वाचला तर देवींचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज येतं. देवी म्हणजे शक्ती, देवी म्हणजे ऊर्जा, देवी म्हणजे सर्वस्व. आणि देवींचं आपण सेवा केली भगवतीची तर आपल्याला एक प्रकारची ऊर्जा प्राप्त होते. म्हणून संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला सकाळी नाही जमलं, सकाळी दुपारी रात्री 12 वाजेपर्यंत दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही वाचू शकता. फक्त महिलांनी वाचायचं का? नाही, पुरुष पण वाचू शकता. मी पण त्या दिवशी दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचणार आहे. 1 ते 13 अध्याय वाचायचे, करायचं छानपैकी. त्या दिवशी संक्रांत आहे. सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ द्या, घ्या, गोड गोड बोला आणि छानपैकी सेवा करायची. सेवा जर आपण केली, दुर्गा सप्तशती पाठ त्या दिवशी जर मी वाचला, त्यांना ग्रहपीडा असेल,
ग्रहामध्ये दोष असेल, घरामध्ये दोष असेल, वादविवाद असेल, भांडणं असेल, किरकिरी असेल, कर्जमुक्ती असेल, आर्थिक चणचण असेल, बाधा असेल, ह्या सगळ्या गोष्टी निघून जातात. म्हणून संक्रांतीच्या पर्व काळामध्ये सगळ्यांनी सेवा करावी. दुर्गा सप्तशती पाठ आपण वाचावा. वाचन झाल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवायचा, वाण देऊन यायचं, देवीला नैवेद्य दाखवायचा, आरती करा. त्या दिवशी आरती करा, पूर्ण वर्णाची आरती छानपैकी. आरती करताना सगळ्यात पहिले गणपती बाप्पाची आरती घ्यायची, देवीची आरती घ्यायची. बालाजी महाराज असेल तर बालाजी महाराज कुलदेवत, देवीची आरती घ्यायची, नंतर खंडोबाची आरती घ्या आणि आरती करून आपण नैवेद्य आरती करू शकतो. अशा पद्धतीने साधं आणि सोपं प्रत्येकाने संक्रांतीच्या दिवशी दुर्गा सप्तशती पाठ करायला खूप महत्वाचं आहे. तुम्हा सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा. जे संभाजीनगर मध्ये असेल त्यांनी अवश्य मला माझ्या घरी तिळगुळ घ्यायला अवश्य यावं. महाराजांचा प्रसाद म्हणून तुम्हाला देण्यात येणार आहे सगळ्यांना तिळगुळ, आणि महादेवांचं दर्शन पण होईल तुमचं. जे संभाजीनगर मध्ये असेल त्यांनी अवश्य यावं. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.